बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शिरण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी. पोलिसांकडून लाठीचार्ज नंतर चेंगराचेंगरी, अनेक जण जखमी. गर्दी नियंत्रणात आणता आली नाही याबद्दल मी दिलगीर आहे. चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची प्रतिक्रिया. बंगळुरूमधील सेलिब्रेशनशी IPL आणि BCCIचा संबंध नाही. चेंगराचेंगरीवर IPL चेअरमनचं स्पष्टीकरण. बंगळुरूतील चेंगराचेंगरीनंतर IPLनं हात झटकले. 1 मार्च पासून जातीय जनगणना सुरू होणार. 2027च्या मार्च महिन्यापासून जातीय जनगणना. 4 राज्यातनं जातीय जनगणनेचा श्री गणेशा. ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू. लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार, विश्वसनीय नेत्यांनी दिली माहिती. मुंबईमध्ये भाजप 150+ जागा लढणार. मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ तर शिंदेंची सेना लहान भाऊ. मुंबई आणि ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा. मनसेसोबतच्या युतीसाठी आदित्य ठाकरे सकारात्मक. महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांना बरोबर घेणार, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. तर युती मीडियातनं होत नाही, चर्चा करावी लागते, मनसेचं उत्तर. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी. पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या आदेशानुसार हकालपट्टीची घोषणा. तर भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध. युक्रेनने रशियाचा शांती प्रस्ताव फेटाळला. पुतीन यांच्याशी थेट चर्चा व्हावी, झेलेन्स्कींची मागणी. युद्ध संपवण्यासाठी रशियाचा युक्रेनला प्रस्ताव. झेलेन्स्की मात्र थेट चर्चेवर ठाम. Thank you.